युरोप आणि भारत या धड्याच्या आपण पुढच्या विभागामध्ये आता प्रवेश करतोय. चला तर मग. ह्याच्यामध्ये आपण बघूया की कोणते मुद्दे येत आहेत. तर धर्म सुधारणा चळवळ. स्वतंत्र बुद्धीने चालणाऱ्या काही विचारवंतांनी रोमन कॅथलिक चर्च या जुन्या धार्मिक कल्पनांवर हल्ला चढवला. तर लोकांच्या या अज्ञानाचा फायदा घेऊन काही ख्रिस्ती धर्मगुरू कर्मकांडाचं स्तोम असं वाजवत असत आणि मग धर्माच्या नावावर लोकांना लुबाडत या विरोधात जी चळवळ सुरू झाली त्यालाच धर्म सुधारणा चळवळ असं म्हणतात. ही युरोपमध्ये सुरू झालेली होती. त्याच्यानंतर या चळवळीमुळेच धार्मिक क्षेत्रात माणसांचं बुद्धिप्रामाण्य आणि स्वातंत्र्य या तत्वांना महत्व प्राप्त झालं. पुढचा आपला मुद्दा असा आहे की भौगोलिक शोध. तर इसवी सन 1453 मध्ये ऑटोमन तुर्कांनी बायझंटाईन साम्राज्याची राजधानी असलेलं कॉन्स्टँटिनोपल म्हणजेच इस्तंबूल हे जिंकून घेतलं आणि या शहरातून आशिया आणि युरोप यांना जोडणारा जो खुष्कीचा व्यापारी मार्ग जायचा तो तुर्कांनी बंद केला. मग काय झालं तर युरोपीय देशांना आशियाकडे जाणाऱ्या एका नव्या मार्गाचा शोध घेणं हे आवश्यक वाटू लागलं आणि मग त्यातूनच भौगोलिक शोधाचं हे नवं पर्व सुरू झालं. कुठंतरी मार्ग आणि वाटा बंद झाल्यामुळं आपण दुसरी वाट शोधतो, त्याच्याप्रमाणे ही दुसरी वाट शोधण्याच्या ह्याच्यामध्येच भौगोलिक शोधांचं पर्व सुरू झालं. पुढे जाऊया. युरोपातील वैचारिक क्रांती. ह्याच्यामध्ये काय मुद्दे आहेत तर प्रबोधन काळामध्ये झालेल्या काही बदलामुळं युरोपची आता मध्ययुगाकडून आधुनिक युगाकडे वाटचाल सुरू झाली आणि मग या सगळ्या काळामध्ये युरोपमध्ये काही वैचारिक क्रांत्या अशा घडून आल्या. तर ह्या काय आहेत क्रांती, काय काय घडून आलं तर पूर्वीचं अज्ञान आणि अंधश्रद्धा यामधून समाज बाहेर पडायला लागला. त्याच्यानंतर प्रस्थापित रूढी आणि परंपरा याकडे आता चिकित्सक दृष्टिकोनातून पाहिलं जाऊ लागलं. या संपूर्ण बदलालाच आणि हे बदलणं म्हणजेच यालाच आपली वैचारिक क्रांती असं संबोधलं जातं. काय बोललं जातं? वैचारिक क्रांती. मग या वैचारिक क्रांतीतून युरोपमध्ये वैज्ञानिक क्षेत्रामध्ये संशोधनाला खूप मोठी चालना पण मिळालेली आहे. पुढे बघूया की राजकीय क्षेत्रामध्ये काय काय क्रांती आली. तर आधुनिक कालखंडाच्या सुरुवातीच्या टप्प्यामध्ये अनेक राजकीय स्थित्यंतर अशी घडून गेली. म्हणजे 18व्या आणि 19व्या शतकामध्ये घडलेल्या अनेक क्रांतिकारी अशा घटना होत्या की ज्याच्यामुळं हा कालखंडच क्रांतियुग असा ओळखला जाऊ लागला. आता पुढे या काळामध्ये इंग्लंडमध्ये संसदीय लोकशाहीचा विकास झाला. कशाचा? आता बघा, नीट लक्ष द्या. संसदीय लोकशाहीचा विकास झाला. कॅबिनेट पद्धतीच्या स्वरूपामध्ये बदल झाला आणि इसवी सन 1689च्या बिल ऑफ राईट्स मुळच राजाच्या अधिकारावर मर्यादा या घातल्या गेल्या आणि काय झालं तर पार्लमेंटचं सार्वभौमत्व हे प्रस्थापित झालं. आलं लक्षात? चला पुढे जाऊया. आता अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध. आता आपला हा मुद्दा बराच आपल्याला वाचायचा आहे. तर युरोपात मध्ये घडणाऱ्या काही क्रांतिकारक अशा घडामोडींच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील स्वातंत्र्य युद्धाचाही विचार करणं हे आपल्याला महत्वाचं ठरतं. अमेरिका खंडाच्या शोधानंतर युरोपीय देशांनी आपले लक्ष या खंडाकडे वळवलं आणि मग काय झालं तर साम्राज्यवादी युरोपीय देशांनी अमेरिका खंडाचं विविध प्रदेश ताब्यात घेऊन तेथे आपल्या वसाहती या निर्माण केल्या, स्थापन केल्या
आणि इंग्लंडने उत्तर अमेरिकेच्या पूर्व किनारी पट्टीवर 13 वसाहती या स्थापन केल्या. किती? 13. आणि मग त्याच्यानंतर काय झालं बघा, सुरुवातीला इंग्लंडचं या वसाहतीवर नाममात्रच वर्चस्व होतं, म्हणजे थोडंसं. परंतु पुढील काळामध्ये काय झालं, पुढच्या काळामध्ये इंग्लंडच्या पार्लिमेंटने अमेरिकन वसाहतीवर जाचक बंध आणि कर लादण्यास सुरुवात केली. आणि मग काय झालं, तर अमेरिकन वसाहतीमधलं स्वातंत्र्यप्रिय असं जनतेने याला विरोध केला या गोष्टीला. आणि मग काय झालं, तर इंग्लंडनं वसाहतींना दडपण्यासाठी वसाहती विरोधात एक युद्ध पुकारलं. काय केलं? युद्ध पुकारलं. आणि मग काय झालं, तर अमेरिकन वसाहतींनी जॉर्ज वॉशिंग्टनच्या नेतृत्वाखाली एक क्षेत्र संघटित करून हा प्रतिकार केला. आणि मग शेवटी काय झालं, तर वसाहतीच्या सैन्याचा विजय झाला. आणि ही घटना अमेरिकेचं स्वातंत्र्य युद्ध म्हणून ओळखलं जातं. आणि यातूनच अमेरिकेची संयुक्त संस्थाने हा संघराज्य शासन पद्धती आणि लिखित राज्यघटना आपणास आणि सगळ्या लोकशाही व्यवस्था असलेला नवा देश असा अस्तित्वात आला. कशा रीतीने झालं कळालं. आता पुढे, आता आली आपली फ्रेंच राज्यक्रांती. इसवी सन 1789 मध्ये फ्रान्स मधील काही जनतेने तेथील अनियंत्रित अशा अन्यायाविरुद्ध राजेशाही आणि सरंजामशाही विरुद्ध उठाव केला आणि प्रजासत्ताकाची स्थापना केली. आणि हीच घटना फ्रेंच राज्यक्रांती म्हणून ओळखली जाते. आणि फ्रेंच राज्यक्रांती ही जी झालेली आहे, या क्रांतीनं जगाला संपूर्णपणे समता, बंधुता आणि स्वातंत्र्य ही मूल्ये महत्वाची दिलेली आहे. आलं लक्षात विद्यार्थी मित्रांनो सर्व काही. चला तर पुढे जाऊया. औद्योगिक क्रांती. 18व्या शतकाच्या उत्तरार्धापासून युरोपातील काही औद्योगिक क्षेत्रात म्हणजे आपल्या औद्योगिक क्षेत्र त्याच्यामध्ये काही क्रांतिकारक असे बदल घडून आले. तर हे काय आले, तर बाष्पशक्तीच्या चालणाऱ्या सहाय्याने त्याचं उत्पादन होऊ लागलं. छोट्या घरगुती उद्योग जागा आता मोठ्या कारखान्यांनी घेतल्या. आता हातमागाच्या ऐवजी यंत्रमाग आलं. आगबोट आणि आगगाडी सारखी वाहतुकीची नवीन साधनं पण आली आणि यंत्रयुग अवतरले. यालाच औद्योगिक क्रांती असं म्हणतात. काय म्हणतात? औद्योगिक क्रांती. चला आता आपण काय शिकलो, आपल्या थोडेसे प्रश्न. औद्योगिक क्रांती ही कशाला म्हणतात? फ्रेंच राज्यक्रांती कशाला म्हणतात? आणि अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध याच्या बाबत स्पष्ट लिहा. चला तर पुढे जाऊया.